विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान पूर्ण करायचा आहे. तदनंतर सन्मान्य ज्ञानेश्वर साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत आणि मी सुदाम शिलार यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ ज्ञानेश्वरजी साहेबांचा देखील शुभ सन्मान पूर्ण करायचे आपल्या या व्यासपीठावरनं. तदनंतर प्रतीक दादांना मी विनंती करतोय आपण या आणि सन्मान्य अजयजी जाधव साहेब यांचा देखील आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान पूर्ण करायचा आहे. थँक्यू सो मच दिसे. त्याचबरोबर सन्माननीय भरतजी भोईर साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा देखील सन्मान करणार आहोत. झालं ओके, काही हरकत नाहीये. चला लगेचच आपण जाऊयात लगेचच मॅच कडे. आणि आमच्या नकळत नजरअंदाजेमध्ये कोणाचा सन्मान राहिला असेल तर मोठ्या मनाने आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, कारण की मॅच देखील एका बाजूने चालू आहेत. चला आपण जाऊयात ऑनगोईंग मॅच कडे आणि मी तुर्तास थांबतोय तुमच्यापासून. तुमच्या समेत जोडले जातील सुनीलजी पाटील. धन्यवाद मोनीजी पाटील. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा फलकावर. वैभव पाटील माघारी परतला गेलाय. कुमार आणि पुनीतला मात्र इथून ही जिम्मेदारी खांद्यावर उचलावी लागेल. गोलंदाज तयार. मनीष गोलंदाज ट्रॅकवर. यावेळी चेंडू उंची गाठली गेली, लांबी सुद्धा गाठली जात असताना आपण पाहतोय चेंडूला पाठवलं गेलंय सीमारेषेच्या बाहेर. हा तो धमाका षटकार 6. मेकर भरतजी माली साहेबांच्या माध्यमातून गावदेवी कोलिवली टीम चे स्पॉन्सर आहेत. जर्सी त्यांच्या माध्यमातून दिली गेली. खूप खूप धन्यवाद भरतजी माली साहेब. त्या दरम्यान चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये निघून गेलाय. 2 धाबा इथे मात्र कंप्लीट होत असताना आपण पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली. 11 धाबा फलकावर आहे. समोर खेळाडू कक्ष आहे NP. त्या खेळाडू कक्षाला जर डायरेक्ट चेंडू धडकला गेला तर नितीनजी राऊत साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सुवर्ण संधी असेल बॅटरसाठी. गोलंदाज तयार. मनीषचा पुढील चेंडू. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं. एक सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय 12 या अंकावर. तर
अनबिस्पोर्ट खानपे टीमसाठी सुवर्ण संधी असेल. जर विजेता राहिला या स्पर्धेचा हेमंत पाटील, परेश पाटील, हेमंत चोरगे, परेश पाटील, बंटी पाटील यांच्या माध्यमातून मेजवानी असेल त्यांच्यासाठी. विकेट हॅट्रिकसाठी दिलदार व्यक्तिमत्व भरतजी भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. बघा, ग्रामीण क्रिकेट त्यासाठीच आणलं जाते, प्रोत्साहन दिलं जातं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज असो, फलंदाज असो, प्रोत्साहित केलं जातंय. हे खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेट आहे. अनेक प्रेक्षक आपण पाहतोय या स्पर्धेचा, या मॅचचा आनंद घेत असताना मेगा फायनल आपण पाहतोय. अनबिस्पोर्ट खानपे पक्षात गावदेवी कोलिवली. यावेळेस पंच केला गेलाय, खाली क्षेत्र निवडलं गेलाय. चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर हा येणारा धमाका षटकार 6. तेव्हा कोणत्याही खेळाडूंनी झेल घेतला तर बक्षीस मिळणार नाहीये. प्रेक्षकांसाठी आहे, लक्षात ठेवायचं आहे. खास करून प्रेक्षकांसाठी हे बक्षीस आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला अडवला जातोय. थर्डमॅन रिझन मध्ये दरम्यान 2 धावा, 2 धावेने धावफलक पुढे जात असताना धावफलक आपण पाहतोय 20-20. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 20 धावा फलकावर. वैभव पाटील फायनल मॅच मध्ये लवकर परतला, परंतु जिम्मेदारी कुमार आणि पुनीतने आपल्या खांद्यावर उचलली गेली. 20 धावा फलकावर आहेत. यावेळेस लिडिंग एज आहे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली. यावेळेस काय घडलं, झेल सुटलाय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद बॅटरला मिळतोय. त्या दरम्यान धावा मिळतायत 2. 3 धावा. सन्माननीय नितीनभाई जोशी साहेबांचे ते शुभाग म्हणत आहे. मोस्ट वेलकम. एक गोड व्यक्तिमत्व आहेत, समाजसेवेमध्ये फार मोठं नाव आहे नितीनभाई जोशी साहेबांचं, आणि त्यांचे ते शुभाग म्हणत आहे. आणि त्यांच्या समूहेत सन्माननीय केतनजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आपण पाहतोय 24-24. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 6च्या बढतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचली गेले 30. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. गोलंदाज जीतू गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस जोरदार अपील, पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट मिळते गोलंदाज जीतूला. लागणार हा दुसरा धक्का कोलिवली टीमला. गेलाय. अशा पद्धतीने पाहिलं तर
विकेटचं पतन झालं. इनिंगची समाप्ती झाली. ज्या पद्धतीने पाहिलं तर 30 धावा फलकावर. तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 30 धावा फलकावर जोडण्यात यश आले. गावदेव कोलिवली टीमने बनवल्या 31 धावांचं चेस असेल अनपिसवट खानपे टीम समोर. थँक्यू सो मच. आपण जाऊयात व्यासपीठावरती सन्मान करण्याकरिता. नुकताच सन्माननीय नितीनभाई जोशी साहेबांचं इथे शुभागमन झालंय आणि आपण त्यांचा शाही सन्मान या व्यासपीठावरनं कंप्लीट करणार आहोत. मी प्रतीकजी भोईर साहेब आणि त्याचबरोबर मनीष दादा यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभस्य हा सन्मान कंप्लीट करायचा आहे. शुभ सन्मान आपण करूयात. आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय नितीनभाई जोशी साहेब यांचा आपण हा सन्मान आपल्या व्यासपीठावरती कंप्लीट करूयात. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये 30 धावा फलकावर लावण्यात यश आले. गावदेवी कोलिवली टीमला 31 धावांचा चेस असेल अनबिस्फोट खानपे टीम समोर. सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्राईक एंडवर प्रेम तर नॉन स्ट्राईक एंडला मनीष. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय वैभव पाटील पहिले षटक हाताळण्याकरिता. तर पंचांचा इशारा येतोय. सामन्याला होती सुरुवात दुसऱ्या सत्राला फायनल मॅच मधील. गोलंदाज वैभव पाटील दुसऱ्या सत्रातील पहिलाच बॉल. पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. प्रश्न विचारणारा चेंडू राहिला. लेग बायच्या स्वरूपामध्ये पहिली धाव फलकावर लावली जाते. पहिली धाव आपण पाहतोय फलकावर जोडली गेली लेग बायच्या स्वरूपामध्ये. 31 धावांचा चेस. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मनीष. यावेळेस चेंडू अभेत आहे. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाव तर कंप्लीट झाली. पैकी होईपर्यंत दुसरी धाव कंप्लीट होत असताना आपण पाहतोय 2 धावेने धाव फलक पुढे जात असताना 3 या अंकावर आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न केले जात आहेत. हे चेस कशा पद्धतीने होईल प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कष्ट मेहनत धाडस जिद्द ही सातत्याने करावीच लागते. ही जिद्द मात्र इथून मात्र हे दोन्ही बॅटर तर शुभेच्छा आल्यात चाव्यावरनं. श्लोक रमाकांत पाटील कोलिवली टीम साठी शुभेच्छा आल्यात. खूप खूप धन्यवाद. गोलंदाज तयार वैभव पाटील गोलंदाज ट्रॅकवर मनीषच्या विरोधामध्ये. यावेळेस लिडिंग एज आहे स्वतः वैभव पाटील. चेंडू खाली पहिला विकेट मिळवतोय आपल्या टीम साठी. परतावं लागेल मनीषच्या बॅटरला मैदानाच्या बाहेर. अरे दीवानो गोलंदाजी असो फलंदाजी असो न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय जितू. यावेळेस फुल टॉस होता. पुरेपूर फायदा उठवता आला नाही. लॉंग ऑफ क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत संधी होती जितूला एक सिंगल कंप्लीट करण्याची.
सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय 4 या अंकावर. जकडून ठेवलंय फलंदाजांना गोलंदाज वैभव पाटीलनं. तर शुभेच्छा आल्यात ग्रामपंचायत कवाड चे दिनेशजी डांबरे साहेबांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात गावदेवी कोलिवली टीम साठी. खूप खूप धन्यवाद दिनेशजी डांबरे साहेब. दरम्यान एक सिंगल धाव पाहायला मिळते. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय 5 या अंकावर. जखडून ठेवलंय गोलंदाजांच्या पद्धतीने पाहिलं तर लाईन लेंथ चांगल्या पद्धतीची राहिली. प्रश्न विचारले जाणारे प्रश्न चेंडू टाकले जातात मैदानाच्या आतमध्ये. वैभव पाटीलच्या माध्यमातून 5 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय जितू. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चांगला झेल अजून फलंदाज होईल पेल. विकेटचं पतन. विकेटचं पतन झालं. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मयूर. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. कमालीची गोलंदाजी राहिली वैभव पाटीलजी. या षटकामध्ये फक्त 5च धावा खर्च केल्या. न्यू बॅटर आपण पाहतो मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नॉन स्ट्राईक एंडला असेल. अनिकेत दादांचे जवळचे मित्र निखिलजी पाटील आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सरचं स्वागत, हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल स्क्वेअर राहिला. अतिरिक्त भरणा राहिला. धावसंख्या 6 या अंकावर. प्रयत्न करावे लागतील बॅटरला. खोलवर टप्प्याची गोलंदाजी होते. तर कॅश प्राइज झाले नितीनबाई जोशी यांच्या माध्यमातून वैभव पाटील साठी हे 500 रुपयाचं कॅश प्राइज. खूप खूप धन्यवाद नितीनबाई जोशी. चांगली गोलंदाजी होते. पहिल्या षटकापासून वैभव पाटीलनं प्रेशर टाकला. त्यानंतर या षटकामध्ये लाईन लेन चांगली राहिली. हात खुलू दिले नाहीत फलंदाजांना. सिंगल धाव. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय 7 धावा. जिग्नेश शेलार यांच्या माध्यमातून षटकारांची हॅट्रिक आली तर 550 रुपये. त्या दरम्यान एक सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेले 8 धावा. प्रयत्न करावे लागतील ह्या दोन्ही बॅटरला. अंधारातून सुद्धा वाट निर्माण करता येते. फक्त जिद्द पाहिजे. इथं मात्र जिद्द दाखवावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये धाडस कराल तेव्हा मात्र तुम्हाला किंमत मिळेल. कोणता बॅटर इथून मात्र धाडस करेल, मोठ्या पटक्यांसाठी जावं लागेल, तेव्हाच मात्र 31 धावांचं चेस हे मात्र कंप्लीट होऊ शकतं. या स्पर्धेवर नाव कोरायचं असेल तर मात्र इथून प्रयत्न, कष्ट, मेहनत, जिद्द सर्व काही मैदानाच्या आतमध्ये झोकावं लागेल. चांगला चेंडू. लाईन लेंथ चांगली आहे. प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणार राहतोय. गोलंदाज आपण पाहतोय संजयच्या माध्यमातून. वेग आहे या गोलंदाजाकडे आणि वेगावर सवार होऊन मात्र गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. ह्यावेळेस अजून एक चांगला चेंडू. खोलवर टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. डायरेक्ट हिट धोक्याचं ठरू शकलं असतं. तत्पूर्वी एक सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय. 9 धावा फलकावर आहेत. गोलंदाज तयार. संजयचा पुढील चेंडू. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. डायरेक्ट हिट जरूर केला गेलाय. ते मात्र नाव कोरला गेलाय. गावदेवी कोलिवली टीम स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक
20-25 चा ठरलाय मानकरी. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. लाखो दिलाची होता